शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान अजून खात्यात पडलंच नाही, अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तात्काळ तुमचं आधार सीडिंग कोणत्या बँकेला लिंक आहे चेक करा. कारण असं झालंय, तुम्ही आधार सीडिंग केले एका बँकेला, DBT लिंक आहे तुमच्या मनावरल्या बँकेला, परंतु ते आपोआप परस्पर या जिल्हा मध्यवर्ती बँकेला DBT लिंक झालेलं आहे, आधार सीडिंग झालेलं आहे. यामागच्या गोष्टी काय आहेत आपल्याला आता उकरत बसण्याची वेळ नाही आहे. शेतकऱ्यांनी फक्त एक काम करायचं आहे. ज्या शेतकऱ्यांचं अजून अनुदानच आलेलं नाही आहे, त्या शेतकऱ्यांनी आपलं DBT लिंक तुम्ही ज्या बँकेला केलंत, मग तुमची ती कुठली का बँक असो, SBI असो, ICC असो, HDFC असो, ज्या काही तुमच्या बँका आहेत त्या बँकेला आहे का नाही चेक करा. कारण कसं झालंय, तुम्ही सीडिंग केले एका बँकेला आणि पैसे पडत आहेत अनुदानाचे दुसऱ्या बँकेत, असा प्रकार सध्या उघडकीस आला आहे. शेतकरी काय करतोय, माझा